गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजची इम्पॉर्टंट नोटिफिकेशन अशी आहे की MST-CET फॉर्म भरण्याची लास्ट डेट एक्सटेंड झालेली आहे. तर नवीन नोटीसनुसार MST-CETचा फॉर्म आपण 24 फेब्रुवारी 2026पर्यंत भरू शकतो. 25 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 27 या 3 दिवशी आपण फॉर्म भरू शकतो. पण या 3 दिवशी आपल्याला ॲडिशनल फी 500 लागणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही MST-CETचा फॉर्म भरला नाही त्यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत भरून घ्यावा, जेणेकरून त्यांना ॲडिशनल 500 फीस लागणार नाही. MST-CETचा फॉर्म आपण PCM आणि PCB या 2 ग्रुपमध्ये देऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांचा जनरल ग्रुप आहे त्यांनी दोन्ही ग्रुप देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांचा फक्त मॅथमॅटिक्स आहे त्यांनी PCMचा फॉर्म भरावा. ज्या विद्यार्थ्यांचा बायोलॉजी ग्रुप आहे त्यांनी PCB MST-CETचा फॉर्म भरावा. यावर्षी MST-CET 2 ॲटममध्ये होणार आहे. म्हणजे फर्स्ट ॲटम एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहे आणि सेकंड ॲटम मेमध्ये होणार आहे. जे विद्यार्थी नीटचं प्रिपरेशन करत आहेत त्यांनी PCBचा फॉर्म भरून घ्यावा, जेणेकरून त्यांची एक प्रॅक्टिस एक्झामिनेशन होते. म्हणजे नीट एक्झाम होण्याच्या पहिले MST-CET PCBचा एक्झाम होणार आहे. त्यामुळे त्यांना एक टेन्शन किंवा प्रेशर येत असेल तर त्यांनी एक प्रॅक्टिस म्हणून MST-CETचा फॉर्म भरून एक्झाम देऊ शकतो. आणि सेकंड ऑप्शन आहे की नीटमध्ये समजा कमी मार्क्स आले तर 1 वर्ष वाया न घालवता MST-CETच्या मार्क्सवर त्यांना ॲडमिशन भेटू शकते. नंतर नेक्स्ट आहे जे विद्यार्थी JEEचं प्रिपरेशन करतात, ज्यांचं मॅथमॅटिक्स ग्रुप आहे PCM, त्यांनी MST-CETचा मस्ट कंपल्सरी फॉर्म भरून द्यावा. कारण ओव्हरऑल महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यांचे ॲडमिशन MST-CETच्या एक्झामिनेशनच्या मार्क्सवर ॲडमिशन होणार. त्यांनी कंपल्सरी MST-CETचा फॉर्म PCMमध्ये भरावा आणि त्यांनी दोन्ही ॲटमचा एक्झाम द्यावा, जेणेकरून ज्या एक्झाममध्ये म्हणजे एप्रिलमध्ये एक्झाम दिली आणि मेमध्ये एक्झाम दिली, दोन्हीमध्ये ज्यामध्ये जास्त मार्क्स पडणार ते मार्क्सवरती तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे. त्यामुळे दोन्ही एक्झामिनेशनचा दोन्ही ॲटमचा फॉर्म त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर भरून घ्यावा. थँक्यू व्हेरी मच.